माझा आवडता गणपती केशवजी नायकाची चाळ. याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं आपण चिंतामणी गणपती बाप्पाचं अष्टपैकी दर्शन घेतलं. तिथे गिरगाव मध्ये अष्टविनायक वारी साकारली गेली आहे चिंतामणी बाप्पाचं दर्शन. आता आपण कुठे आलो आहोत? आता आपण आलो आहोत सदाशिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुंबईतील पहिला गणेशोत्सव. इथे स्वतः लोकमान्य टिळक महाराज यांनी गणपतीची स्थापना केली होती. गणेशोत्सवाला सुरुवात इथून झाली. वर्ष 133 लक्षात घ्या. केशवजी नायकाची चाळ. लोकमान्य टिळकांनी इथे गणपतीची सुरुवात केली होती. सगळ्यांनी एकोपाने एकत्र यावं आणि गणेशोत्सव साजरा करावा. वर्ष 133. शतक महोत्सवी वर्ष पूर्ण झालं त्यांचं हल्ली. नवरकर बिल्डिंग आता शतक महोत्सवी वर्ष आहे आणि केशवजी नायकाची चाळ तर गणेशोत्सव इथे. या दोन्ही गणपती बाप्पाचं आगमन या पालखीमधून झालं आणि असं काय शतक महोत्सवी वर्ष. आपल्याबरोबर एक सर आहेत. आपलं नाव काय? समर्थ. तुम्ही आपले व्हिडिओ बघता ना? हो. लाईक समर्थ किशोर मांगडे. लाईक सबस्क्राईब पण केले. तर हा गणपतीला 100 वर्ष झाले. मी कडचा मेन हेड आहे तर तुम्हाला दाखवतो. चला. अच्छा. नवरकर बिल्डिंग सार्वजनिक गणेश उत्सव. ओके. तुमच्याशी आता आपण इंट्रोड्यूस झालं. तुम्ही राहायला कुठे? मग इथे गणपती बाप्पा कसे काय आलात तुम्ही इथे कसे काय आलात? माझे जो मित्र राहतो आराध्य त्याच्यापासून ते ओळख झाली की ते राहतो गणपती वगैरे. हा तेच. चला आपण बाप्पाचं दर्शन घेऊया. दाखवा. हा जो गणपती आहे तो म्हणजे विठ्ठलाचा आम्ही रूपात केलाय. सगळीकडे दगडे दगडे आणि साईडून उघड. आणि इथे तुम्ही काय म्हणालात सर? इथे सगळी दगडी दगडी आणि विठ्ठलाचं जे बाहेरचं सेटअप आहे ते आम्ही इथे केलंय. दरवाजा पण बघू शकता इथे तसाच केला आम्ही. म्हणजे आपलं विठ्ठल पांडुरंगाचं जे मंदिर आहे त्याची प्रतिकृती तुम्ही उभारण्याचा प्रयत्न केला. उभारण्याचा प्रयत्न. ओके. हा पण तो दरवाजा पाहिला बरोबर तसाच आहे. तसाच. तुम्ही विठ्ठल पांडुरंग आपला जो विठोबा आहे पंढरपूरच्या मंदिराची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असं काय तर इथे बघा काळ्या पाषाणामध्ये भिंत उभारली गेलेली आहे. इथे हिरवळ आहे. ओके. आणि बघा इथे सुद्धा आहे. आणि हे पाचचं बॅकग्राऊंड आहे इकडचं. हे सगळं पॅक ओके. विठ्ठलाचं सगळं केलंय म्हणजे मेन. बघा आपल्या पांडुरंगाची विठ्ठलाची मूर्ती कसा विठोबा असा आहे मंदिरामध्ये तसंच मंदिर इथे एक्झॅक्टली उभं केलंय. 4 खांबी मंदिर असं आणि वरती मंदिराचा कलश. नवरकर बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मंडळाचं विशेष कौतुक वर्ष 100 100 वर्ष देवाची उपासना करतोय स्वातंत्र्य काळापासून आधीपासून आणि हे कार्यरत आहे. सुंदर असा मंडळाचा उपक्रम आणि खरंच त्यांचे धन्यवाद. त्यांचे कॉंग्रॅच्युलेशन. 1931 ला झालं होतं. वा. आणि आजचं वर्ष तर खूपच महत्वाचं आहे. 100 वर्ष. सुंदर बाप्पाची मूर्ती बघा सुंदर आहे. वा. मी मगाशी बाहेर पालखी पाहिली सर. म्हणजे आपल्या देवाचं आगमन पारंपरिक पद्धतीने पालखीतून झालं. विठ्ठलाला कसं विठ्ठलाला पालखीतून निघताना म्हणून आम्ही पालखीतून आणलं त्याला. बघा मंडळी नवरकर बिल्डिंग सार्वजनिक गणेश उत्सव 100 वर्ष आपली साजरा करताय. म्हणजे बघा गिरगावातले गणपती बाप्पा किती वर्षापासून त्याचा गणपती उत्सव साजरा करतायत. आज 100 वर्ष स्वातंत्र्य काळाच्या आधीपासून इथे गणपती बाप्पाची सेवा केली जाते. आपले परमपूजनीय माननीय लोकमान्य गंगाधर टिळक यांनी जो उपक्रम चालू केला होता सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी त्याची सुरुवात तेव्हापासून झाली. आपले छत्रपती शिवाजी महाराज जे आपलं दैवत याने आपले हिंदू सण छानपैकी साजरे केले जातात. माझ्याबरोबर एक छोटे सर होते आणि त्यांना त्यांची आवड त्यांनी दिलेली माहिती ही नक्की तुम्हाला उपयोगी पडली असेल मी असं जाणतो. नक्की व्हिडिओला कमेंट करा. आवडला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मला तर इथे येऊन खरंच बरं वाटलं. विठ्ठल स्वरूपी पांडुरंग भेटला आणि सुंदर अशी गणेशाची मूर्ती मला दर्शन झालं. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. लोकमान्य टिळक यांनी साजरा केलेला सुरुवात केला गणपती केशवजी नायकाची चाळ गिरगाव. बघा अशा प्रकारे मुंबईतील पहिला गणेशोत्सव साजरा केला जातो. केशवजी नायकाची चाळ. तर या गणपती बाप्पाला कोणी कोणी काय काय भेट दिलेली आहे कसे कसे सोहळे झाले ते तुम्ही आपल्या व्हिडिओ फ्रेम मध्ये बघू शकता.
बघा सगळे बहुतेक सगळे मान्यवर येऊन गेलेले आहेत आणि बरेचसे इथे उपक्रम साजरे केले जातात. पारंपरिकरित्या गणेश उत्सव साजरा केला जातो तर तिथे पहिलं नाव येतं केशवजी नायकाची चाळ. दरवर्षी सेम गणपती बाप्पा असतो, सेम मूर्ती, पारंपरिक पालखी पद्धतीने. बघा इथे कोण कोण मान्यवर येऊन गेले. बघा आपले सचिन तेंडुलकर साहेब सुद्धा येऊन गेलेले आहेत, मुख्यमंत्री साहेब सुद्धा येऊन गेलेले आहेत, उपमुख्यमंत्री साहेब येऊन गेलेले आहेत, ऍक्टर्स लोक, सांस्कृतिक कला मंडळी, सगळ्या क्षेत्रातले मोठमोठे माणसं मान्यवर येऊन गेले. सार्वजनिक गणेशोत्सव संस्था केशवजी नायकाजीचा मुंबईतला पहिला गणेशोत्सव. या गणपतीचं दर्शन घेऊया. आरतीची तयारी होते. दादा दुर्गेश भाई बिझी आहेत. नमस्कार सर. मेहू चिपळूणकर, मुंबईतला पहिला पारंपरिक गणपती. आरतीची तयारी चालू आहे ना? चला आरती होते त्याच्यात आपण दर्शन घेऊया. देवाची आरती चालू होते. केशवजी नायकाची चाळ मुंबईतला पहिला गणपती वर्ष 133 साजरे करतात. आपल्याबरोबर सर आहेत. नमस्कार. आपला पारंपरिक गणपतीचं आगमन होतं, असं विसर्जन होतं आणि सगळे पारंपरिक कार्यक्रम होतात. बघा जरा झूम करून दाखवतो. वा सुंदर सुंदर असा गणेश रूप. माझा आवडता गणपती केशवजी नायकाची चाळ. मुंबईतील पहिला गणेशोत्सव. भाविक गण आलेले आहेत. आज पहिला दिवस आहे, पुढे गर्दी वाढत जाईल. मुंबईतला पहिला गणेशोत्सव लोकमान्य टिळकांच्या प्रेरणास्थानाने स्थापन झालेला. सगळेजण एकत्र यावेत, एकोपा राहावा, छत्रपती शिवाजी महाराजची प्रेरणा आपल्या हिंदू सणांवरती आहे, त्यामुळे सण साजरे करतोय. कसं वाटलं तुम्हाला गणपती बाप्पा? अगदी पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाचं आगमन होतं, विसर्जन होतं, सगळे सांस्कृतिक कार्यक्रम होता. बरेचसे मान्यवर आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला येऊन जातात. खरंच हा मानाचा गणपती 133 वर्ष साजरा करतोय आणि आपल्या जुन्या परंपरा रूढी या ठेवतोय. सगळ्या इकडच्या वाडीतली रहिवासी, भक्तगण आणि मंडळी यांचे खरंच धन्यवाद की आपली पारंपरिक रित्या हा गणेशोत्सव साजरा करताय. बघा एकदा अजून गणेशाचं दर्शन घेऊया. आपल्याकडे फॅमिली आहे. अण्णा दर्जी चिप्पी. अच्छा अच्छा. राहायला कुठे? केशवजी नायकामध्ये माझ्या बाबांचा जन्म आहे. किती तरी साधारण वय तुमचं? 65 वर्ष. 65 म्हणजे 65 वर्ष म्हणजे 50 वर्ष तुम्ही या गणपती सेवेत आहात. तर राहायला इकडेच ना तुम्ही? आता नाही, आमची खोली आहे इकडे, आता दुसरीकडे राहायला गेले आम्ही. तरी पण तुम्ही गणपती दर्शनाला येता? हो. मला सांगा, एक 50-55 वर्षापूर्वी दादन तुम्ही यांच्या जन्माच्या आधीपासून आहे, कसा गणेशोत्सव तेव्हा साजरा केला होता आणि काय फरक जाणवतो आता? बोला मन मोकळेपणाने बोला. आता तर सगळं विषय जे आधुनिक प्रमाणे सगळं साजरा होते. पूर्वी जर साधारणपणे व्यवस्थित होतं, ते चित्रपट वगैरे नाटक आणि ते सगळं व्हायचं होते. ते बाबा आपल्या वेळेचा अनुभव सांगतो तेव्हा एकदम पारंपरिक पद्धती. हो पारंपरिक. हो पिक्चर ते ठेवायचं रात्रीचं. परत एकदा कल्याणजी आनंदजी आलेले ऑर्केस्ट्रा, ते जुने माणसे सगळं आधीच्या वर्षी वेगळ्या प्रकारे उपक्रम साजरा केला होता आणि आता आधुनिक पद्धतीने वेगळ्या प्रकारे चालू होते. पण ह्या बाप्पाने आपलं पावित्र्य जपलेलं आहे, पारंपरिकरित्या अजून पण छान प्रकारे साजरा करत आहे. तर आता तुम्हाला आता येतो तुमच्याकडे, कसं काय वाटतं तुम्हाला? आम्हाला तर अजून एवढे वर्ष झाले, मला 40 वर्ष आहे. पण आम्ही बाबाचे ह्या जागावर पहिला दर्शन घेतलं. अच्छा. नंतर पुढे दुसऱ्या गणपतीची बघा. अच्छा, मानाचा पहिला गणपती तुम्ही पहिलं दर्शन घेतलं आणि ह्याची तुमच्याकडे पूजा अर्चा वगैरे तुम्ही वर्षभर तुम्ही ध्यान करता आणि अनुभव तुम्हाला येत असेल, बरोबर? चला, तुम्हाला गणपती बाप्पा तुमच्या मागे संपूर्ण कुटुंब म्हणजे असंच राहू दे, तुमची शुभेच्छा तुम्हाला लागू दे.
आणि तुमचे उत्तर गणपती बाप्पाचे आमचे आई बाबाचे आयुष्य खूप लांब करावे आणि असंच आम्ही यांचे दर्शन करावं हर वर्षी यावे. वयस्कर लोकांचं आरोग्य चांगलं जपलं जावं हो. आणि तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. थँक्यू. मंगलमूर्ती अजून एक गणपती बाप्पा या दर्शन घेऊया. झूम करून दाखवतो. छान असं गणपती बाप्पाचं रूप, मस्त छान गणपती बाप्पा. तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करून सांगा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मस्तच. आतापर्यंत गिरगावले आपण थोडेच गणपती बाप्पा बघितले, पण बघितले 101 गणपती बाप्पा आहेत. केशवजी नायकाची नवरकर बिल्डिंगवर आत्ता बघितलेला बाप्पा, तसेच गिरगावचा महाराज अजून राजा बघायचा बाकी आहे. आता मी चाललं खेतवाडी 12 गणपती बघायला. त्याचा एक वेगळा ब्लॉग येईल, तसा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. चॅनलला नवीन सबस्क्राईब करा. या ब्लॉगमध्ये मी जिथेच थांबतो. खेतवाडीचा नवीन ब्लॉग आपण चालू करूया. नाही गेलो असं काय होऊ शकत नाही. तर या आज गणेश चतुर्थी त्यानिमित्त गणपती बाप्पाचं दर्शन. गिरगावातलं जुनं मंदिर, फडके मंदिर, बऱ्याचपैकी आपल्याला माहीत असेल, काहींना माहीतच नसेल. पारंपरिक गणपतीचं मंदिर आहे, सुंदर असं फडके मंदिर. या बाप्पा मंदिर फडके मंदिराच्या अगदी अपोजिट आहे. इथे मी आलो आहे इव्हिनिंग स्नॅक्स कमलं डिनरला 8:30 पावणे 9 आणि आपण आता आलो प्रकाश बुद्ध मंदिर. फडके मंदिराच्या अगदी समोर आवडीचं ठिकाण माझ्या लहानपणीपासूनचं प्रकाश बुद्धमध्ये पिऊच छान मिळतं. तसेच उपवासाचे पदार्थ, न्याहारीचे पदार्थ छान मिळतं. या इकडच्या जेवणाचा आस्वाद घेऊया. कम इव्हिनिंग स्नॅक्स. म्हणजे दर्शन घेतलं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून तुम्हाला दाखवता नाही आलं, पण छान असं मंदिर आहे. जरी कधी तुम्ही गिरगावात आलात तर प्रकाश बुद्ध मंदिरला असं या, तिथे तुमची नाश्त्याची जेवणाची सोय छान होईल. आणि समोर फडके मंदिर आहे. कोणालाच विचार नक्की या, आवर्जून भेटत्या गणपती बाप्पाला आणि प्रकाश बुद्ध मंदिरला सुद्धा. आणि पिऊ शिकायचं ट्राय करा, नक्की तुम्हाला आवडेल. ती बघाल तर पुरी भाजी, गरम गरम पुरी आणि भाजी आस्वाद घेतो. भेटू थोड्या वेळातच. म्हणजे पुरी भाजी छानपैकी आस्वाद घेतला. आता टाईम आहे पियूषचा. इव्हन पियूष तर नक्की ट्राय करा. पियूष